श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. तुम्ही दिवसातून किती वेळ मोबाईल वापरता? 2 तास, 5 तास की त्याहून अधिक जास्त वेळ? कधी विचार केला आहे का, हा छोटासा मोबाईल तुमचं मोठं आयुष्य बदलू शकतो? ऐका तर मग ही कथा. राहुल नावाचा एक मुलगा होता. तो अभ्यासात खूप हुशार होता. तो शिक्षकांचा खूप लाडका विद्यार्थी होता आणि घरी आई-वडिलांचा प्रेमळ, अभिमानी मुलगा होता. पण एक दिवस त्याच्या आयुष्यात एक नवीन गोष्ट आली. ती म्हणजे एक स्मार्टफोन. तो सुरुवातीला मोबाईल फक्त थोडा वेळ वापर करत होता. नंतर त्याचा वापर हळूहळू गेम खेळण्यात, सोशल मीडिया पाहण्यात आणि रील्स बघण्यात जाऊ लागला. तो मोबाईलमध्ये इतका बिझी झाला की त्याला मोबाईल खूप आवडू लागला. तेव्हा त्याला त्याची आई म्हणाली, "राहुल, थोडा अभ्यास कर बाळा." तेव्हा राहुल म्हणायचा, "हो आई, अजून फक्त 5 मिनिटे बघू दे ना." पण ती 5 मिनिटे कधी त्याची 2 तासात बदलायची ते त्यालाच माहीत नसायचे. तो मोबाईलच्या नादामध्ये इतका हळूहळू बदलू लागला की त्याचा अभ्यास कमी पडू लागला. तो अभ्यासात नेहमी मागे हळूहळू होत गेला आणि मोबाईल बघणे इतके वाढले की त्याचे सगळे लक्ष मोबाईलमध्ये जात होते. तो रात्रभर जागरण करून मोबाईल बघत होता. त्यामुळे सकाळी उशिरा उठायचा. एके दिवशी शाळेत त्याला शिक्षकाने विचारले, "राहुल, काय झालंय? आधीसारखा तू अभ्यास करत नाहीस." तेव्हा राहुल काहीच बोलला नाही. त्याचे मित्र अभ्यासात पुढे जाऊ लागले आणि राहुल मागे पडत होता. याचाच परिणाम म्हणून तो परीक्षेत खूप कमी मार्काने पास होत राहिला आणि काही सब्जेक्टमध्ये फेल झाला. तेव्हा त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. आईला खूप वाईट वाटले. वडीलही शांत बसले. तेव्हा आई त्याला ओरडत म्हणाली, "हेच का तुझे स्वप्न होते?" तेव्हा त्याच्या मनाला ते खूप कुठेतरी लागून गेले. त्या रात्री तो एकटाच बसला. मोबाईल हातात होता, पण मन मात्र त्याचं रिकामं होतं. त्याला समजून चुकलं की मी माझा सगळा वेळ मोबाईल पाहण्यात उगीच वाया घालवला. मग तेव्हा त्याने ठरवले की आपल्याला बदलायला हवे. त्याने नव्याने सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी निर्णय घेतला. मोबाईलचा वापर कमी केला. टाईम टेबल बनवलं. हळूहळू तो पुन्हा अभ्यास करू लागला आणि काही महिन्यांनी त्याने चांगले मार्क्स मिळविले. मित्रांनो, मोबाईल पाहणे हे वाईट नाही, पण त्याचा अतिरेक तुमचं आयुष्य खराब करू शकतो. वेळ एकदा गेला तर तो परत येत नाही. जर तुम्हीही मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवत असाल तर आजपासून बदल करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. कारण कदाचित कोणाचं तरी किंवा तुमचं आयुष्य बदलू शकतं. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय सद्गुरू.